हळू जरा. तुला मी दुसरं काही बनवू का खाण्यासाठी? म्हणजे मी बघितले तांदूळ आहेत थोडे. पेज बनव. नको. ऐक ना, मम्मी ना आम्हाला ताप आल्यानंतर पेजच देते, त्याने बरं वाटतं. नको, चहा बस झाला. काय झालं? ठीक झालंय ना? छान बनवलेस, थँक्यू. मी खूप घाबरली होती. तुला अचानक असं ना एकदम फणफणून ताप आला होता. नशीब ते आजोबा आले म्हणून. आजोबा? बघ, तू ग्लानीत होतास ना, त्या आजोबांनीच आपल्याला इथे आणलंय. त्यांनी डॉक्टरांना सुद्धा बोलवलं होतं. तुला काहीच आठवत नाहीये ना? नशिबा मी लक्षात आहे तुझ्या. मला विसरलं असतं तर प्रॉब्लेम झाला असता तुझा. मैं कौन हूँ? मैं कहाँ हूँ? मैं यहाँ कैसे आ गया? असं करत बसला असतास तू. पण रात्रीपेक्षा जरा ठीक वाटतोयस. बघ ना किती मस्त वाटतं ना असं गावात. सकाळ अशीच झाली पाहिजे. चुलीवरच्या चहा. झालं काय पोरा, कसं वाटतंय? बरं वाटतंय ना? मग पोरी, रातच्याला डॉक्टरने औषधं लिहून दिली होती ना, ती औषधं अगं सकाळी सकाळी उठून गेलो. दुकान उघडल्यावर औषधं घेतली, इकडे आलो बघ. काय आजोबा? आणि पैसे? मी दिलेत. आणि डॉक्टरनी सांगितलंय काळजी करायचं काय बी कारण नाही. ते पावसात भिजल्यामुळे जरा कणकण जाणवत असेल, बाकी काही नाही बरं का. हा, स्वामी ते गाडीचं टेन्शन नाही घ्यायचं बरं का. माझा नातू आहे ना, नातूनी दुरुस्त करून आणली गाडी. अहो, काय बरं वाटत नसेल तर थांबा आजच्या दिवस. नाही, आम्हाला निघावं लागेल, मुंबईला जायचंय. मी ड्रायव्हर आणि गाडी अरेंज केली. म्हणजे रिसॉर्टच्या मॅनेजरला तसं सांगितलं होतं. आवरून घेतो. अगं नको पोरी. काय आजोबा, तुम्ही नसता तर माहित नाही मी काय केलं असतं. बोला बसा. सुखी राहा. आणि या बाजूला कधी आलात ना, या म्हाताऱ्याकडे या. पोरा, ही पोरगी लय गुणी हाय. रातभर तुझी सेवा केली तिने. दोघं बी सुखी राहा बर का. मी आलेच. अरे दिव्या, असं माझी गाडी धुवून ठेव, त्याला जायचंय.